निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोला ना. अनुभव शेअर करत होता ताई मला. हो सांगा सांगा ताई. मी लॉकडाऊन पासून सेवेमध्ये आले ताई. हा 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 आणि मग थोडं सुरुवातीला नुसतं नामस्मरण वगैरे चालू होतं माझं, म्हणजे मला एवढं काही माहिती वगैरे नव्हतं. हो हो हो. आणि नंतर मग नित्यसेवा चालू केली मी, आपले तुमचे अनुभव वगैरे पाहून वगैरे, आणि पूजा लाईफस्टाईलचे तिचे व्हिडिओ वगैरे पाहून मग नित्यसेवा वगैरे सुरुवात केली. आणि माझे मिस्टर खूप म्हणजे नास्तिक आहेत, म्हणजे त्यांना देवाचं वगैरे अजिबात असं कुठल्याही गोष्टीचं नाही त्यांना म्हणजे हे होत. आणि त्यांच्यासाठी पण मी खूप प्रयत्न केला, म्हणजे त्यांच्या ड्रिंकचं प्रमाण खूप आहे. अरे बापरे. हा 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 तर मग त्यात नाही पण काय हे झालं. पण मी आता मुलासाठी स्वामींकडे प्रार्थना केली होती. मुलाचा तो खेळामध्ये म्हणजे त्यातच करिअर करायचे. केवढा आहे तो? आता आहे की तो 19 वर्षाचा आहे. अच्छा अच्छा. मोठा आहे. आणि मग त्याचा आता त्या दिवशी हे होती, स्पर्धा होती बुधवारी 7 तारखेला. आणि मला त्याच्यासाठी सेवा घ्यायची होती, पण ते सुतक वगैरे आलं आम्हाला. आणि नंतर मग माझं काही सेवा वगैरे घेणंच झालं नाही. आणि मग मी फक्त स्वामींकडे म्हणजे माझं वैयक्तिक पार्लर आहे ना, त्यामुळे बरेच लेडीजशी कॉन्टॅक्ट असतो, म्हणजे होतो. मग एक काकू अशाच माझ्याकडे आल्या आणि मग मला म्हटलं, ताई फक्त तुम्ही नामस्मरण करा आणि स्वामींना सांगा की. बोला ना. हॅलो हॅलो ताई. येतोय का आवाज ताई? येत नव्हता. काय स्वामींना सांगा, काय बोलल्या त्या? त्या म्हणल्या की तुमचं काम होणारच, म्हणजे तुम्ही सांगा स्वामींना की माझ्या मुलाचं काम होणारच. आणि दिवसभर नुसतं नामस्मरण करा मला म्हटल्या. हो बरोबर बरोबर. आणि मग मी दिवसभर नामस्मरण, तारक मंत्र वगैरे दिवसभर आपलं चालू केलं, कारण की देवापुढे तर मी बसू शकत नव्हते. मग मी आपलं म्हणजे सुतक वगैरे असल्यामुळे काही देवाऱ्यात जाताच नाही आलं मला देवघरापाशी वगैरे. पण स्वामींनी माझी ती प्रार्थना ऐकली आणि त्याचं ते काम झालं म्हणजे. खूप छान. म्हणजे आम्हाला इतकं हे झालं ना, म्हटलं स्वामींमुळे खरंच म्हणजे. आणि वैयक्तिक माझा मुलगा पण दर गुरुवारी मठात वगैरे जाणं त्याचं चालू असतं म्हणजे. मस्त मस्त ताई, खूप छान अनुभव शेअर केला. आणि आता तो पण कमी झाला का? नाही ना, मिस्टरांचं नाहीये कमी. म्हणजे त्यांना तुम्ही पाणी वगैरे देता तारक मंत्राचं? हो, तारक मंत्राचं पाणी वगैरे देते. मला त्यांच्यासाठी पण घ्यायची सेवा, प्रतिदादांकडून वगैरे घेणार आहे मी. हो नक्की फरक येईल बघा. तुम्ही पुढचा अनुभव तोच शेअर करा. आणि तो ताई आता बाहेर जाणार आहे, त्याची 28 ते 5 तारखेपर्यंत आहे म्हणजे पुढची हे स्पर्धा वगैरे. मग त्यावेळेस पण बघू, आता वेळ जमलं तर सेवा घेणार, नाही तर मग नामस्मरण वगैरे. आणि स्वामींच्यावर पूर्ण हे की त्याचं ते करणारच ह्यावेळेस पण. बरोबर विश्वास. हो मी शेअर करते. हो. आणि मला मुलगी पण आहे ताई, ती 10वीला आहे आता. ती पण स्वामींचं खूप करते. अरे वा, तिला पण खूप आशीर्वाद देतील बघा स्वामी ताई. हो. आणि ती खूप हुशार आहे, म्हणजे पहिला सेकंड फर्स्ट किंवा सेकंड नंबर असतो तिचा पण. बापरे. स्कूलमध्ये वगैरे. नक्की तिला यश देणार स्वामी ताई. तिने पण खूप हो चालेल ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.